हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्यामध्ये नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे इलेक्ट्रिक मोटर. बघू शकता नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचं इलेक्ट्रिक मोटर. आता डेली यूज मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिकल मोटरचा वर्क करतो. जसं असेल आपली वॉशिंग मशीन्स, त्यानंतर असतील वॉटर पंप्स, त्यानंतर आपला रेफ्रिजरेटर असेल, मिक्सर असेल, या सगळे जे डेली इक्विपमेंट्स आहे आपले त्यामध्ये आपण यूज करतो इलेक्ट्रिकल मोटर्सचा. आणि ते इलेक्ट्रिकल मोटर्सचा कन्स्ट्रक्शन, वर्किंग असे काही प्रिन्सिपल्स आपल्याला बघायचे आहे. सो त्यासाठी सुरुवातीला आपल्याला कळायला पाहिजे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. जर आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कळलं तर आपल्याला इलेक्ट्रिकल मोटर कळण्यात खूप इझी होऊन जाईल. सो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल बघू सुरुवातीला. आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचं बघा काय म्हणणं आहे. जर आपण स्ट्रेच केले 3 फिंगर्स ऑफ अवर लेफ्ट हँड, आता बघू शकता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. सो इट डिपेंड्स ऑन लेफ्ट हँड. आणि जर आपण स्ट्रेच केले लेफ्ट हँडचे 3 फिंगर्स, आता हे 3 फिंगर्स स्ट्रेच करताना जे तिन्ही फिंगर्स आहेत ते एकमेकांसोबत 90 डिग्रीचा अँगल क्रिएट केला पाहिजे. मीन्स इफ वी स्ट्रेच 3 फिंगर्स ऑफ आवर लेफ्ट हँड सच दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, मीन्स ते असले पाहिजे परपेंडिक्युलर, मीन्स त्यांच्या मधात जो अँगल आहे तो 90 डिग्री असला पाहिजे. आता आपण स्ट्रेच करताना एक्झॅक्टली 90 दिसणार नाही, बट आपल्याला प्रयत्न करायचा आहे की तो अँगल 90 डिग्री असेल. आता बघू शकता हा 90 डिग्री अँगल असेल, त्यानंतर इकडे 90 डिग्री आणि या दोघांच्या मधात सुद्धा असेल 90 डिग्री अँगल. तर 3 फिंगर्स स्ट्रेच केल्यानंतर सच दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर असले पाहिजे. इफ द इंडेक्स फिंगर, आता आपल्याला 3 फिंगर्स कोणते स्ट्रेच करायचे तर थंब, त्यानंतर इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर. हे 3 फिंगर्स स्ट्रेच करताना जर आपला इंडेक्स फिंगर डायरेक्शन देत असेल मॅग्नेटिक फील्डची, जर आपला इंडेक्स फिंगर डायरेक्शन देत असेल मॅग्नेटिक फील्डची, त्यानंतर आपला जो मिडल फिंगर आहे तो डायरेक्शन देत असेल इलेक्ट्रिक करंटची. आता बघा इंडेक्स फिंगरना डायरेक्शन दिली मॅग्नेटिक फील्डची, त्यानंतर मिडल फिंगरना डायरेक्शन दिली इलेक्ट्रिक करंटची, तर जो आपला थंब आहे तो डायरेक्शन देईल फोर्स ऑन द कंडक्टर. बघू शकता आता जो थंब आहे त्यानंतर आहे आपला मिडल इंडेक्स फिंगर आहे मिडल फिंगर. आता या तिघांच्या मध्ये 90 डिग्रीचा अँगल असला पाहिजे, या तिघांमध्ये डायरेक्ट अँगल असला पाहिजे 90 डिग्रीज. आणि हा जो मिडल फिंगर आहे, आता बघू शकता मिडल फिंगर, याला लिहून घेऊ MF, दॅट इज मिडल फिंगर. त्यानंतर इंडेक्स फिंगर दॅट इज IF, इंडेक्स फिंगर, अँड थंब T. जर इंडेक्स फिंगर डायरेक्शन देत असेल मॅग्नेटिक फील्ड, बघू शकता इंडेक्स फिंगर डायरेक्शन देत असेल मॅग्नेटिक फील्डची, त्यानंतर मिडल फिंगर डायरेक्शन देत असेल करंटची, दॅट इज इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट. तर आपला जो थंब असेल थंब डायरेक्शन देईल फोर्स ऑन द कंडक्टर. जो कंडक्टरवर फोर्स असेल त्या फोर्स ऑन द कंडक्टरची डायरेक्शन देईल आपला थंब. आता आपल्याला हे रिलेट करायचं आहे आपल्या इलेक्ट्रिक मोटर सोबत. आता इलेक्ट्रिकल मोटर सोबत रिलेट करताना आपल्याला सुरुवातीला बघावं लागेल मोटरचा कन्स्ट्रक्शन. आता मोटरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये बघू शकता तर एक नॉर्थ पोल अँड साऊथ पोल असा एक मॅग्नेट घेतलाय आणि त्या मॅग्नेटच्या बिटवीन मध्ये आपण ठेवलेला एक कॉइल दॅट इज ABCD कॉइल. आता ABCD हा जो कॉइल आहे हा प्लेस केला आपण इन बिटवीन द मॅग्नेट्स आणि हा ABCD कॉइल बनलेला असेल कॉपर वायर पासून. आता कॉपर वायर और कंडक्टर असेल ज्यातून पासून करंट. आता कॉपर वायर पासून बनलेला कंडक्टर आपण ठेवला इन बिटवीन द मॅग्नेट्स आणि या शेप मध्ये रेक्टेंग्युलर लूप सारखं दिसेल आपल्याला. त्यानंतर बघा हा जो कंडक्टर आहे हा कनेक्ट केलेला आहे E आणि F सोबत. E आणि F असतील कार्बन ब्रशेस. आता E आणि F काय असतील आपले कार्बन ब्रशेस असतील. त्यानंतर बघा हे जे कार्बन ब्रशेस आहे हे कॉन्टॅक्ट मध्ये रेड कलर मध्ये दॅट इज X आणि Y सोबत, आणि X1 असतील स्प्लिट रिंग्स, मीन्स रिंग असतील ज्यासोबत हे कार्बन ब्रशेस कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्यासोबतच इथे रेड कलर मध्ये आपल्याला दिसत असेल एक्सल जो रोटेशन साठी युज केला जाईल. आता या कार्बन ब्रशेसच्या अक्रॉस मध्ये आपण कनेक्ट केलेला आहे सोर्स ऑफ करंट, और आपण म्हणू शकतो कनेक्ट केला आपण पोटेन्शियल डिफरन्स, ज्यामुळे यातून फ्लो होईल करंट. आता करंटची डायरेक्शन असेल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, मीन्स करंट स्टार्ट होईल पॉझिटिव्ह पासून आणि तो जाईल इन द कॉइल दॅट इज A to B. बघू शकता E पासून, त्यानंतर कॉइल मध्ये A to B, B to C, C to D, त्यानंतर D to F दॅट इज ब्रश अँड निगेटिव्ह. सो करंट ट्रॅव्हल्स फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता बघू शकता हे होतं कन्स्ट्रक्शन ऑफ द इलेक्ट्रिक मोटर. आता यामध्ये जो आपण कंडक्टर प्लेस केलाय तो प्लेस केला इन बिटवीन द मॅग्नेट्स आणि यातून जेव्हा आपण करंट पास करू त्यामुळे यावर ऍक्च्युअल फोर्स जेव्हाही करंट कॅरिंग कंडक्टर, आता बघू शकता एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे, जर या कंडक्टर मधून करंट पास होत आहे तर हा झाला करंट कॅरिंग कंडक्टर आणि प्लेस बिटवीन द मॅग्नेटिक फील्ड्स.
जर आपण एक करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डच्या मधात ठेवला तर त्यावर ऍक्ट होतो फोर्स. सो फोर्स इज ऍक्ट ऑन द कंडक्टर व्हेन इट इज प्लेस्ड बिटवीन द मॅग्नेट्स. अ करंट कॅरिंग कंडक्टर व्हेन प्लेस्ड बिटवीन द मॅग्नेट्स. एक करंट कॅरिंग कंडक्टर आपण इन बिटवीन द मॅग्नेट्स ठेवला तर त्यावर ऍक्ट होईल फोर्स. आणि हेच असेल प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल that is when a current carrying conductor is placed in a magnetic field. जेव्हा एक करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला त्यावर ऍक्ट होतो फोर्स आणि यावर वर्क करतं आपलं इलेक्ट्रिक मोटर. हेच असेल इलेक्ट्रिकल मोटरचं प्रिन्सिपल. आता फोर्स ऑन द कंडक्टर, जो फोर्स ऍक्ट होता कंडक्टरवर त्याची डायरेक्शन कोणती असेल त्यासाठी यूज होतो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, जो आपण सुरुवातीला बघितला. आता बघू शकता करंटची डायरेक्शन असेल E टू A, A टू B, B टू C, C टू D, D टू F अँड पुन्हा निगेटिव्ह चार्ज. तर बघा इन बिटवीन द मॅग्नेट्स आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आता मॅग्नेटची जी डायरेक्शन असेल किंवा मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन असेल, मॅग्नेटिक फील्ड ऑलवेज फ्लो फ्रॉम नॉर्थ टू साऊथ पोल. आपल्याला माहित आहे दॅट इज मॅग्नेटिक लाईन्स ऑलवेज फ्लो फ्रॉम नॉर्थ टू साऊथ पोल. दॅट इज मॅग्नेटिक फील्डची जे डायरेक्शन असेल ते असेल नॉर्थ कडून साऊथ कडे. तर बघू शकता हे असेल डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दॅट इज नॉर्थ टू साऊथ. सो नॉर्थ टू साऊथ दॅट इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यामध्ये आपण ठेवलेला एक कंडक्टर दॅट इज ABCD आणि याच्या डायरेक्शन ऑफ करंट बघू शकता तुम्ही A टू B. आता बघा A टू B करंट चाललेला आहे आणि नॉर्थ टू साऊथ झालेली आपली मॅग्नेटिक फील्ड. आता कंडक्टरवर जो फोर्स ऍक्ट होईल तो आपल्याला कुठल्या डायरेक्शन असेल ते सांगायचं. सो आपल्याला फाइंड करायचं आहे डायरेक्शन ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन द कंडक्टर. तर बघू शकता एल कन्सिडर करा की हा एक कंडक्टर असेल आणि या कंडक्टर मधील A, B, C अँड D हे टर्मिनल्स आहे. आता कंडक्टर आपण कन्सिडर केलाय A, B. बघू शकता आता हा A टर्मिनल असेल तर हा B टर्मिनल असेल. तर करंट जात आहे इनवर्ट डायरेक्शननी, दॅट इज आतल्या डायरेक्शननी करंट जात असेल A टू B, मीन्स करंट चालला आतल्या डायरेक्शननी. आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बघू शकता नॉर्थ पोल टू साऊथ पोल. जो मॅग्नेटिक फील्ड असेल ती असेल नॉर्थ पोल टू साऊथ पोल. तर बघा A टू B कन्सिडर केला आपण कंडक्टर आहे आणि करंट जो आहे तो इनवर्ट जात आहे A टू B आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ पोल असेल. तर बघू शकता आता बघू घ्या फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय म्हणे. तर करंट चाललेला इनवर्ट दॅट इज इनवर्ट डायरेक्शनने आपल्याला करंट दाखवावं लागेल आणि आपलं जो करंटची डायरेक्शन आहे ते दाखवते मिडल फिंगर. सो मिडल फिंगर बघू शकता करंटची डायरेक्शन दाखवत असेल. सो मिडल फिंगर करंटची डायरेक्शन दाखवत असेल, करंट आहे इनवर्ट डायरेक्शन. त्यानंतर इंडेक्स फिंगर डायरेक्शन दाखवेल आपल्याला मॅग्नेटिक फील्डची. जे इंडेक्स फिंगर आहे ते डायरेक्शन दाखवेल मॅग्नेटिक फील्डची. तर आपला जो मिडल फिंगर आहे तो डायरेक्शन दाखवत आहे इलेक्ट्रिक करंट आणि इलेक्ट्रिक करंट आहे इनवर्ट. आता इंडेक्स फिंगर डायरेक्शन दाखवत आहे मॅग्नेटिक फील्डची. तो जो फोर्स ऑन द कंडक्टर आहे तो बघू शकता थंबच्या डायरेक्शननी असेल आणि थंबची डायरेक्शन आहे आपली डाऊनवर्ड. सो थंब चाललेला आपला डाऊनवर्ड दॅट इज फोर्स ऑन द कंडक्टर इन डाऊनवर्ड डायरेक्शन. जो आपला फोर्स असेल तो असेल डाऊनवर्ड डायरेक्शन ना इन द AB. AB वर जो फोर्स ऍक्ट होत आहे तो असेल डाऊनवर्ड डायरेक्शननी. तेच बघू शकता आता CD. जर AB मधून करंट इनवर्ट जात असेल तर CD मधून इन आउटवर्ड. बघू शकता आता AB मधून करंट चाललेला होता इनवर्ड, AB मधून करंट इनवर्ट जात असेल तर CD मधून येईल आउटवर्ड करंट. सो डायरेक्शन ऑफ करंट कशी आहे A टू B, B टू C, C टू D. सो AB मधून जर करंट इनवर्ट गेला तर CD मधून करंट येईल आउटवर्ड. सो CD मधला जो करंट असेल तो असेल आउटवर्ड डायरेक्शननी. सो बघू शकता CD मधला जो करंट आहे तो आउटवर्ड डायरेक्शननी असेल. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेम आहे दॅट इज नॉर्थ टू साऊथ. बघा करंटची डायरेक्शन जरी चेंज झालेली असेल, A टू B मध्ये इनवर्ट करंट होता तर C टू D मध्ये आउटवर्ड करंट आहे, बट मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेम आहे दॅट इज नॉर्थ टू साऊथ. सो इंडेक्स फिंगर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ करंट. डायरेक्शन ऑफ करंट आउटवर्ड आहे. त्यानंतर इंडेक्स फिंगर दॅट इज नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक फील्ड आहे आणि जो फोर्स ऑन द कंडक्टर आहे तो आहे अपवर्ड डायरेक्शननी. सो AB वर जो फोर्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शननी असेल तर CD वर जो फोर्स आहे तो असेल अपवर्ड डायरेक्शननी. आता बघू शकता AB वरचा जो फोर्स होता तो होता डाऊनवर्ड डायरेक्शननी, तर CD वरचा फोर्स जो आहे तो आहे अपवर्ड डायरेक्शननी. मीन्स रोटेट करताना हा जो कॉइल आहे हा रोटेट करेल या डायरेक्शननी. बघू शकता या डायरेक्शननी करेल कॉइल रोटेट दॅट इज CD गोज अपवर्ड अँड AB गोज डाऊनवर्ड. आणि जेव्हा CD अपवर्ड जाईल आणि AB डाऊनवर्ड जाईल हा होईल टर्न. आता बघू शकता हा होत असेल टर्न आणि टर्न केल्यामुळे कॉइल विल रोटेट. आणि हाफ रोटेशन नंतर बघू शकता AB ची प्लेस चेंज झालेली आहे, त्यासोबतच CD ची प्लेस सुद्धा चेंज झालेली आहे. आणि जेव्हा फोर्स ऑन द कंडक्टर ऍक्ट करेल तेव्हा तो कम्प्लीट करेल हाफ रोटेशन. आता कॉइल रोटेट करताना बघू शकता AB
त्या साईडला जाईल आणि CD या साईडला येईल आफ्टर हाफ रोटेशन, मीन्स तो कम्प्लीट करेल हाफ रोटेशन. आता हाफ रोटेशन कसं म्हणू शकतो तर बघा, AB या साईडला आहे, CD या साईडला आहे. जेव्हा तो हाफ रोटेशन कम्प्लीट करताय, बघू शकता हाफ रोटेशन मीन्स बघू शकता. पुन्हा जेव्हा AB त्याच्या प्लेसला वापस येईल तेव्हा होऊन जाईल फुल रोटेशन. जेव्हा ABच्या प्लेसला वापस येईल तेव्हा असेल फुल रोटेशन. आता बघू शकता AB हा CDच्या जागी आलेला आहे आणि CD हा ABच्या जागी आलेला आहे, याला म्हणू आपण हाफ रोटेशन. आता कॉइल रोटेट होताना बघू शकता हा कनेक्ट केलेला आपण कार्बाइड ब्रशेसनी, मीन्स कॉइल याला फक्त टच करून जाईल. जो रेक्टेंग्युलर कॉइल आहे तो याला टच करून जाईल आणि या प्रकारे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला कट करत इथे जनरेट होईल फोर्स ऑन द कंडक्टर. कंडक्टरवर जनरेट होईल फोर्स आणि त्यामुळे रोटेट करेल आपला ऍक्सल. तर बघू शकता हे झालं हाफ रोटेशन साठी. आता हाफ रोटेशन नंतर जे एबीची प्लेस आहे ते घेतलेली आहे सीडीनी, तर सीडीची जी प्लेस आहे ते घेतलेली आहे एबीनी आणि हे जे ब्रशेस आहे यामुळे याला टच करून जाईल आपला रेक्टेंग्युलर कॉइल. सो ब्रशेस जसं आपल्या टीथला ब्रशेस टच करतात, आपला जो ब्रश असेल तो टीथला फक्त टच करतो, सिमिलरली हा जो रेक्टेंग्युलर कॉइल आहे हा ब्रशेसला टच करून रोटेट करेल. आता रोटेट करताना बघू शकता एबीची प्लेस घेतली सीडीनी, तर सीडीची प्लेस घेऊन घेईल एबी. पुन्हा बघून घ्या, आता सीडी मधून करंट जाईल आता इनवर्ट, बिकॉज डायरेक्शन ऑफ करंट बघू शकता सेम राहील पॉझिटिव्ह पासून तर निगेटिव्ह पर्यंत. बट जे डायरेक्शन आहे एबी आणि सीडी, जे प्लेस आहे एबी आणि सीडीची ते चेंज झालेली आहे. आफ्टर हाफ रोटेशन जिथे डी असेल, सॉरी जिथे ए असेल तिथे येऊन जाईल, जिथे ए असेल तिथे येईल डी, जिथे बी असेल तिथे येईल ए आणि जिथे डी असेल तिथे येईल ए आणि सीच्या जागी येऊन जाईल बी. आफ्टर हाफ रोटेशन बघू शकता. आता हाफ रोटेशन झालेलंच आहे. त्यानंतर बघू शकता करंट बघा पुन्हा जाईल ई पासून डी पर्यंत, डी मधून सी, सी मधून बी आणि बी मधून ए. आता बघून घ्या सी टू डी करंट चाललेला आहे. आता सी टू डी जेव्हा करंट चाललेला आता म्हणू शकतो डी पासून सी पर्यंत करंट चाललेला आहे. डी पासून सी पर्यंत करंट जाताना आता जात आहे करंट इनवर्ड आणि बी टू ए करंट येताना तो येत आहे आउटवर्ड. बघा डी टू सी इनवर्ड तर बी टू ए आउटवर्ड. पुन्हा बघू शकतो डी टू सी करंट जात आहे इनवर्ड. करंट बघा करंटची डायरेक्शन असेल इनवर्ड. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे नॉर्थ टू साऊथ. मॅग्नेटिक फील्डची जे डायरेक्शन असेल ते असेल नॉर्थ टू साऊथ. आणि त्यानंतर फोर्स ऑन द कंडक्टर बनू शकता ऑन द डाऊनवर्ड साइड. मीन्स आता जो फोर्स आहे त्यामुळे हा जो डी आहे हा जाईल डाऊनवर्ड साइडला. सिमिलरली बघा डी टू सी करंट जात आहे तर बी टू ए, आता बी टू ए जो करंट असेल तो असेल आउटवर्ड, तर बी टू ए ची डायरेक्शन बघू शकता आउटवर्ड असेल. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेम आहे, दॅट इज नॉर्थ टू साऊथ, तर फोर्स ऑन द कंडक्टर असेल अपवर्ड डायरेक्शननी. या साइडला फोर्स ऑन द कंडक्टर डाऊनवर्ड, तर या साइडला फोर्स ऑन द कंडक्टर अपवर्ड साइडनी. आणि यामुळे बघू शकता तुम्ही फोर्स ऑन द कंडक्टर डी टू सी असेल डाऊनवर्ड साइडनी आणि बी टू ए असेल अपवर्ड साइडनी. त्यामुळे पुन्हा कॉइल होईल रोटेट आणि पुन्हा कॉइल जेव्हा रोटेट होईल बघू शकता कॉइल असेल तर हा पुन्हा करेल रोटेट. या साइडने जाईल डाऊनवर्ड तर या साइडने जाईल अपवर्ड आणि यानंतर बघू शकता पुन्हा ए बी सी डी ज्या प्लेसला तो होता सुरुवातीला त्याच प्लेसला तो जाईल वापस आणि या प्रकारे कंप्लीट करेल तो वन रोटेशन. आणि या प्रकारे जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक कंडक्टर ठेवतो करंट कॅरिंग कंडक्टर, तो करते रोटेट. मीन्स त्यामुळे रोटेट करेल त्याचा एक्सल, जो फोर्स जनरेट झालाय त्यामुळे रोटेट करेल त्याचा एक्सल आणि आपल्याला दिसेल इलेक्ट्रिक मोटर रोटेट होताना. मीन्स इलेक्ट्रिकल मोटरचं काम काय तर रोटेट करणे आणि त्यामुळे ते जनरेट करते फोर्स. आणि हा फोर्स कंडक्टरवर कुठून आला तर ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड अँड इलेक्ट्रिक करंटमुळे. जेव्हा करंट कॅरिंग कंडक्टर आपण ठेवला मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्यावर जनरेट झालेला आहे फोर्स आणि या फोर्समुळेच तो मोटर करते रोटेट. तर बघू शकता हे असेल कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. बघून घ्या.